नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित गौटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. आज डे 2. अजूनही आवाज येत नाहीये? आता येतोय का आवाज? येतोय आवाज? नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित गौटणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कालपासून आपण एका नवीन जर्नीला स्टार्ट केली आहे. डिवाइन एनर्जीशी कनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि आज डे 2. कसं वाटतंय की काही देवाकडे न मागता फक्त देवाशी कनेक्ट व्हायचा, देवाशी एकलीन व्हायचा आपण प्रयत्न करत आहोत, एकाग्र होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. ही एक वेगळी जर्नी आपण 7 डेज पर्यंत ठेवणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या या मेडिटेशनला. ओके. जमिनीवर आसन घेऊन बसायचं आहे. आपल्याला या साधनेमध्ये एक युनिक व्हायब्रेशन क्रिएट करायचं आहे. ओके. एक युनिक व्हायब्रेशन आपण क्रिएट करणार आहोत. त्याचबरोबर बघा, करुणा म्हणजे देण्याची साधना. मनामध्ये फक्त प्रेम. आपल्या मनामध्ये फक्त प्रेमाची भावना असली पाहिजे. म्हणजेच आपण करुणा साधना करतोय आता. आपलं मन कसं जास्तीत जास्त आपण इतरांबरोबर प्रेमाने कसं वागू, हे आपण या 7 दिवसांमध्ये शिकणार आहोत. तर प्रेम म्हणजे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून फायदा होतोय तोपर्यंत त्या व्यक्तीवर प्रेम करणं, त्या व्यक्तीशी चांगलं बोलणं असं होत नाही. तर प्रेम आपल्या मनामध्ये निरंतर असलं पाहिजे. कुठलीही भावना मनामध्ये न ठेवता आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. कारण कसं होतं की एखाद्या व्यक्ती पासून जेव्हापर्यंत आपल्याला फायदा आहे तोपर्यंत आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो, आणि जेव्हा त्या व्यक्तीचा फायदा संपतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा नकळत राग यायला सुरुवात होतो. तर प्रेम किंवा करुणा किंवा दया आपल्यामध्ये जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी छान असे 2 उपाय आहेत. एक म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. नकळत आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल. त्याचप्रमाणे लव. आपल्या शरीरात, आपल्या मनामध्ये जे काही प्रेम आहे त्या प्रेमाच्या भावनेला वाढवण्याचा प्रयत्न करा. निस्वार्थी प्रेम असू द्या. कोणतीही भावना त्या प्रेमाच्या मागे असली नाही पाहिजे. ओके. आपल्यामधील राग असेल तर तो कमी झाला तरच ही एनर्जी आपल्यामध्ये येणार आहे. तुमच्या तुम्ही आता जी ही साधना करत आहात, एक वेगळं प्रॅक्टिकल करत आहात की डिवाइन एनर्जीशी कनेक्ट कसं व्हायचं. जर तुम्हाला डिवाइन एनर्जीशी कनेक्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? मनामध्ये प्रेमाची भावना कायम ठेवायची आहे. तर वेळ न घालवता आपण आजच्या मेडिटेशनला स्टार्ट करूया. डोळे बंद करून आसन घेऊन बसायचं आहे. लगेच आपण मेडिटेशनला सुरुवात करणार आहोत. ओके.
सर्वांनी आसन घेऊन बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. एक चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालं आहे. मन अगदी शांत झालं आहे, असा विचार करायचा आहे. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शरीराच्या बाहेर जात आहे आणि आत येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आत येत आहे असं इमॅजिन करायचं आहे. हळूवार श्वास आत घ्या. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. आता श्वास घेताना तुम्हाला श्वास घेण्याचं ड्युरेशन वाढवायचं आहे. म्हणजेच येणारा श्वास 3 सेकंदाचा असेल तर तो आता 5 सेकंद घ्यायचा आहे. सुरुवात करूया. हळूवार श्वासात घ्या. अगदी हळू श्वासात घ्यायचा. यालाच डीप ब्रीथिंग असं देखील म्हणतात. जर श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तर आपलं ध्यान लवकर लागणार आहे. आता संपूर्ण लक्ष तुमच्या नाभी केंद्रावर असू द्या. नाभी केंद्र म्हणजेच एनर्जीचं सेंटर आहे. आपण जमिनीमध्ये बीज टाकतो, त्याला पाणी शिंपतो, त्या बीजचं वृक्षात रूपांतर होतं. ते वृक्ष, ते झाड आपल्याला फळ देतं. असाच विचार करा. तुमच्या नाभीच्या अंदर एक करुणेचं, दयेचं, प्रेमाचं बीज आहे. बघा तुमच्या नाभी केंद्राच्या तिथे. त्या बीजचा कलर कोणता आहे, शेप कोणता आहे ते बघण्याचा प्रयत्न करा. नाभीच्या आत 3 बोट आतमध्ये हे बीज तुम्ही पेरला आहात. संपूर्ण लक्ष तुमच्या नाभी केंद्रावर असू द्या. संपूर्ण लक्ष तुमच्या नाभी केंद्रावर असू द्या. आता आपण ओंकार चॅन्टिंग करणार आहोत. ओम.
हो. संपूर्ण लक्ष शरीराच्या नाभीच्या आतल्या बाजूला सुद्धा तुमचं संपूर्ण शरीर आता रिलॅक्स होत आहे. संपूर्ण लक्ष पुन्हा एकदा नाभीच्या आत त्या बीजवर केंद्रित करायचं आहे. इमॅजिन करा, हे बीज अंकुरित होत आहे. हळूहळू या बीज मधून प्रेमाची ऊर्जा येत आहे. चारही बाजूला ही ऊर्जा पसरत आहे. हे बीज आता एका वृक्ष बनायच्या तयारीत आहे. वृक्ष वाढत चालला आहे. ज्याप्रमाणे या वृक्षाची वाढ होत आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरात करुणेची भावना वाढत चालली आहे. करुणेची मुळं आपल्या शरीरामध्ये घट्ट होत चालली आहे. संपूर्ण शरीरात दया, प्रेम व करुणेची मुळं सर्वत्र प्रवेश करत आहे. करुणा, प्रेम संपूर्ण बॉडीमध्ये जसं जसं वृक्षाची वाढ होत आहे, त्याचप्रमाणे करुणा, प्रेम तुमच्या शरीरात एका एका भागात पोहोचत आहे. लाईट पिंक कलर, हायेस्ट फ्रिक्वेन्सी शरीराच्या एका एका भागात पोहोचत आहे. पॉझिटिव्ह शरीराच्या आत येत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही श्वास आत घेत आहात, तेव्हा तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह विचार तुमच्या शरीराच्या आत येत आहेत. व शरीराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत निगेटिव्ह विचार शरीराच्या बाहेर जात आहे. तुमच्या शरीरामध्ये आता प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. हीच डिवाइन एनर्जी आहे. तुम्ही आता हळूहळू डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होत आहात. आजूबाजूला असलेल्या सर्व व्यक्ती, सर्व वस्तूंसाठी तुमचं प्रेम वाढत आहे. दिव्य प्रेम तुमच्या आत आहे. इमॅजिन करा, सर्व ठिकाणी प्रेम ही प्रेम आहे. सर्व ठिकाणी करुणा ही करुणा आहे. हे प्रेम इतरांना देत जा. ही करुणेची भावना तुम्ही इतरांना देत जावा. या धरती मातेला प्रेम द्या. ज्या देवतेला तुम्ही मानत आहात, ती देवता तुम्हाला प्रेम देत आहे. तुमच्या आई वडिलांप्रती करुणेची भावना, प्रेमाची भावना तुमच्या मनात असू द्या. दया, प्रेम, करुणेने भरलेली व्यक्ती प्रत्येक मुश्किल प्रॉब्लेम मध्ये, कितीही मोठा प्रॉब्लेम असेल तरी ती व्यक्ती खुश राहू शकते. त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात प्रेम देखील वाटू शकते. या प्रेमामध्येच स्वतःला न्हावून घ्यायचे आहे व लोकांना देखील प्रेम वाटायचं आहे. आजपर्यंत ज्यांचा तुम्हाला राग आला त्यांना माफ करा. तुमच्या शरीरातील सॉफ्ट पिंक लाईट, करुणेची लाईट त्यांच्यापर्यंत पोहोचताना बघा.
तुम्ही त्यांना पूर्णपणे माफ केलं आहे. त्यांनीही तुम्हाला माफ केलं आहे. विश्वास ठेवा. ही मानसिक शांती आता तुम्ही अनुभवत आहात. ती शांती तुमचं जीवन आनंदी बनवणार आहे. आता त्या वस्तूंना प्रेम द्यायचं आहे, ज्या गोष्टी आता तुमच्याकडे आहेत. आणि आता त्या वस्तूंना देखील तुम्ही प्रेम द्यायचं आहे, ज्या गोष्टी तुमच्याकडे आत्ता नाही आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात पाहिजे. असं विचार करा की जे प्रेमाचं झाड तुमच्या शरीरामध्ये वाढत आहे, त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. यातील करुणा व प्रेम वाढत चाललंय. शरीराच्या आजूबाजूला एक जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी बनत चालली आहे. ही करुणा तुमच्या आजूबाजूला 100 किलोमीटर पसरत आहे. इमॅजिन करा, 100 किलोमीटर तुमचा ऑरा झाला आहे. 100 किलोमीटर करुणेची भावना पसरत चालली आहे. आजूबाजूला फक्त आणि फक्त प्रेम, दया आणि करुणा अनुभवत आहे. दिव्य करुणेचा प्रकाश आजूबाजूला पसरत चालला आहे. लोकांमध्ये प्रेम वाढत चाललं आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आयुष्यात प्रेम अनुभव करत आहे. बघा, तुमचं संपूर्ण शरीर प्रेमाने भरून वाहत आहे. हळूहळू आजूबाजूच्या वातावरणासोबत या. वातावरणात होणारी हालचाल अनुभवा. किती छान वाटत आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत आता. आपल्या माता पित्यांना प्रणाम करा. या देवी देवतांना प्रणाम करायचं आहे. गुरुजनांना प्रणाम करायचं आहे. सर्व दिव्य आत्मांना प्रणाम करायचा आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी, आकाश, वायू या 5 तत्वांना देखील प्रणाम करायचे आहे. आपल्या शरीराला प्रणाम करा. शरीरातील प्रत्येक अवयवाला प्रणाम करा. सर्व पॉवरफुल ऊर्जांना माझा प्रणाम. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. मुखात अखंड राहू दे. या ईश्वराचं गोड नाम आपल्या मुखात अखंड ठेवायचं आहे. कारण आपण या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होत आहोत. डिवाइन एनर्जीला आम्ही आता अनुभवत आहोत. दोन्ही हात रब करायचे आहे आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत. कसं वाटतंय? हळूवार डोळे उघडायचे आहेत आता. कसं वाटत आहे? खरंच त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का? आपण काही ना काही सतत देवाकडे मागत असतो. आता फक्त देवाशी कनेक्ट होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कसं वाटतंय? प्रज्ञा, आजचा अनुभव कसा आहे? एक वेगळी जर्नी आपण स्टार्ट केली आहे. आवाज येतोय माझा? आवाज येतोय की नाही?
ओके. मग आपण उद्या भेटू छान अशा एनर्जी सोबत, वेगळ्या मेडिटेशन सोबत. आता आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.